लंडनहून आणली जाणारी वाघ नखं ही शिवरायांची नाहीत असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून करत होते। आज त्यांच्या या दाव्याला लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने पुष्टी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे। ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत, त्यासाठी कोणताही पुरावा नाही असं पत्र या म्युझियमनं इंद्रजीत सावंतांना पाठवल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। स्वतः इंद्रजीत सावंतांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। शिवरायांची खरी वाघनखं साताऱ्यातून बाहेर गेलीच नाहीत असं देखील सावंतांचं म्हणणं आहे। तसंच खरी वाघनखं ही साताऱ्यातून बाहेर गेली की कुणाला भेट दिली आहे याचा पुरावा अद्याप मिळाला नसल्याची अधिकची माहिती उदयनराजे स्वतः देऊ शकतील असंही इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांचं म्हणणं आहे। प्रतापसिंह महाराजांनी दिली असं म्हटलं जातं ना, हे आता सांगताना तसं सांगतात, प्रतापसिंह महाराजांनी दिली, ग्रँड ऑफला प्रतापसिंह महाराजांनी दिली, ती आम्ही आणायला लागलो। प्रतापसिंह महाराजांसारखा अत्यंत शिवप्रेमी माणूस तो दिलच कसा ना स्वतः, तिने दाखवलेले आहेत अनेक लोकांना। आणि ग्रँड ऑफ इथनं भारतातनं परत गेल्यानंतर सुद्धा अनेक लोकांना प्रतापसिंह महाराजांनी शिवाजी महाराजांची वागणूक दाखवली, देतील कशी आणि ते जाईल कसं तो प्रवास एवढा करून। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबद्दल जो संभ्रम निर्माण झालेला आहे, जे प्रश्न विचारले जात आहेत, तो संभ्रम राज्य सरकारनं पुराव्यानिशी दूर करावा, ही आमची सुद्धा मागणी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी दिली आहे। त्यांच्या उत्तरामध्ये असं त्यांनी म्हटलेलं की आम्ही असं कुठचाही दावा करत नाही, असे आमच्याकडे 6 वाघनखं आहेत आणि हे त्याच्यातले असू शकतात किंवा नसू शकतात, हा संभ्रम त्या पत्राच्या माध्यमातून होता। आणि मग राज्य सरकारने स्पष्ट करावं की भाई हे जे एवढे कोटीवधी रुपये खर्च करून घेऊन तुम्ही ही वस्तू आणणार आहेत, ही खरोखरच शिवकालीन आहेत का, महाराजांनी वापरलेली आहेत का, हे असेल तरच त्याला अर्थ राहील। नाही तर आपण फक्त आणतोय आणतोय आणतोय, आज आणतोय उद्या आणतोय, आता मी चाललोय बघायला, बघून आलो, मग हे सर्व गोष्टी आहेत। आणि मग मला वाटते ही एका प्रकारे जनतेची पैशाची लूट होईल आणि जनतेची फसवणूक होणार नाही, ही काळजी घ्यायला पाहिजे। तर आशिष शेलार यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे, पाहूयात। मला वाटतं या विषयावर सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे। या सरकारची भूमिका स्पष्ट आहे, सुधीर भाऊंची भूमिका स्पष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जी आयुध आम्हाला प्रेरणादायी आहेत त्याबद्दलचं प्रदर्शन, प्रचार, प्रसार आणि दर्शन हीच आमची भूमिका आहे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा तुझं।